महाविकास आघाडीचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ आसळज इथं सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सभेत बोलताना आमदार अमित देशमुख यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर हल्ला चढवला। भाजपने 10 वर्षात आमदार, खासदार आणि पक्ष फोडण्यापलीकडे काहीही केलं नसल्याची टीका त्यांनी केली। श्रीमंत शाहू महाराज छत्रपती हे काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवत असून हा खऱ्या अर्थानं काँग्रेस पक्षाचा सन्मान असून लोकहितासाठी काम करणाऱ्या श्रीमंत शाहू महाराजांना सर्वाधिक मताधिक्यानं निवडून द्या असं आवाहन आमदार अमित देशमुख यांनी केलं। आमदार सतेज पाटील म्हणाले, भाजपच्या 10 वर्षांच्या काळात देशात महागाई आणि बेरोजगारी वाढली आहे। घटना बदलण्याचा प्रयत्न सत्तेतील मंडळी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला। आमदार पी.एन. पाटील यांनी भाजपनं खोटी आश्वासनं देऊन सर्वसामान्यांना फसवल्याचा आरोप केला। कंपन्या विकण्याचं काम केलं, मात्र देशातील वातावरण आता बदललं असून लोकहितासाठी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती देशात 1 नंबरला निवडून द्या असं आवाहन आमदार पाटील यांनी केलं। श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी देशाच्या विकासाचा पाया काँग्रेसच्या माध्यमातून रचल्याचं सांगितलं। सभेला डी.वाय. पाटील साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बंडोपंत कोटकर, संचालक मानसिंग पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील, बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष विलास पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बजरंग पाटील, गोकुळचे संचालक बयाजी शेळके, बाळासाहेब खाडे, नीलराजे बावडेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजी पाटणकर, वसुंधरा पाटील, प्रिया वरेकर, माजी सभापती बंकट धोडगे, सरिता पाटील, तानाजी पाटणकर, शालिनी शेळके, मंगल कांबळे, संगीता पाटील, संचालक दत्तात्रय पाटणकर, संजय पडवळ, महादेव पडवळ, अभय बोभाटे, रामचंद्र पाटील, सहदेव कांबळे, पांडुरंग पडवळ, उदय देसाई, दत्तात्रय पाटील, शिवसेना उबाठा पक्षाचे तालुकाध्यक्ष सतीश पानारी, संजय पोतदार, आम आदमी पार्टीचे किरण साळोखे, माजी उपसभापती पांडुरंग भोसले व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।